प्रतिबिंब जनमानसांचे। नियमबाह्य दूषित घनकचरा साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। मौजे निंबळ हद्दीत ग्लोबल ट्रेडिंग कंपनीचे गोडाऊन असल्याचे दाखवून नियमबाह्य पद्धतीने इंडस्ट्रीयल दूषित घनकचरा, केमिकल युक्त व ज्वलनशील कचऱ्याची साठवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कचऱ्याला जाणीवपूर्वक आग लावून त्याची विल्हेवाट लावल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित जबाबदार व्यक्ती तसेच कचरा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिलेल्या निवेदनात दूषित व धोकादायक कचऱ्याच्या साठवणुकीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अहो या धुराने आम्हाला त्रास हो राहिला, स्वयंपाक करताना बी त्रास होतोय, लेकराला बी ठसका येतोय, याचं काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। आम्ही कृष्णा अशोक सुसे राहणार विनायकनगर। 3 दिवसापूर्वी इथं 20 तारखेला एक कचरा डेपो पेटलाय, भंगारचं गोडाऊन आहे इथं। तर इथं प्लास्टिक वगैरे सगळे लहान लहान पोरं आहेत आमची इथं, तर ते सगळं श्वासाला त्रास होऊ राहिला आहे, घशाला कसतर होऊ राहिलं आहे। तर प्रशासनाने याची दखल घेऊन ते लवकर बंद करावं अशी विनंती। स्वयंपाक वगैरे करताना आम्हाला खूप त्रास होतोय आणि लेकरांना पण, आणि ठसका नाड्यांमध्ये असं तडतड होऊ राहिलंय, आम्हाला काही सहन व्हायला नाही इथं। हे काहीतरी लवकरात लवकर करून घ्या। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा